नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 19, 20 आणि 21 हे तीन प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 19, सर्कल्स विथ सेंटर सी अँड डी. पहा, येथे दोन सर्कल आहेत, त्यांचे सेंटर सी आणि डी आहेत. इंटरनली ई पॉईंटमध्ये टच होत आहेत. हे दोन्ही सर्कल इंटरनली ई पॉईंटमध्ये टच झालेले आहेत. डी लाईज ऑन दी इनर सर्कल. मोठ्या सर्कलचा सेंटर पॉईंट डी हा लहान्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहे, म्हणजे ही रेडियस होईल. बरोबर आहे. सी डी ही रेडियस होईल आणि ई सी ही पण रेडियस आहे, म्हणजे ई डी हा डायमीटर असेल या लहान्या सर्कलचा. कॉड ई बी ही एक कॉड आहे मोठ्या सर्कलची, ती लहान सर्कलला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. तर येथे आपल्याला प्रूफ करायचे ई ए हा सेगमेंट आणि ए बी हा सेगमेंट हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. पहा, ई ए हा सेगमेंट आणि ए बी हा सेगमेंट हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, ही कॉड आहे मोठ्या सर्कलची ई बी. बरोबर आहे. जर या सेंटरमधून या कॉडवर परपेंडिक्युलर काढला तर तो कॉडला काय करेल? बायसेट करेल. बरोबर आहे. म्हणजे ई ए इक्वल टू ए बी हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, त्यासाठी आपण काय करू? ए आणि डी जॉईन करून घेऊ. ए आणि डी जॉईन केल्यानंतर येथे आपल्याला 90चा अँगल दाखवावे लागेल. हा अँगल जर येथे 90चा होतो हे आपण प्रूफ केलं तर म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून कॉडवर काढलेला परपेंडिक्युलर कॉडला बायसेट करतो, म्हणजे ई ए इक्वल टू ए बी होईल. बरोबर आहे. परंतु हा अँगल येथे 90चा आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. कसं प्रूफ करणार? हा डायमीटर होईल ई डी. बरोबर आहे. म्हणजे हे सेमी सर्कल आहे, छोट्या सर्कलचं हे सेमी सर्कल आहे. या सेमी सर्कलमध्ये हा अँगल ई ए डी हा इन्स्क्राईब झालेला आहे, म्हणजे या अँगलचं मेजरमेंट 90 असेल. याप्रमाणे आपल्याला प्रूफ करता येईल. आपल्याला दिलेलं काय आहे? सर्कल्स with centers C and D touch each other internally at point E. ई पॉईंटमध्ये हे दोन सर्कल इंटरनली टच झालेले आहेत. बरोबर आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? ई ए कॉन्ग्रंट ए बी. टू प्रूव्ह सेगमेंट ई ए कॉन्ग्रंट आहे सेगमेंट ए बी. पहा, कन्स्ट्रक्शन करणार आपण. पहा, ई डी आणि ए डी आपण जॉईन करून घेतलेले आहेत. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट ई डी अँड जॉईन ए डी. पहा, आता प्रूफ लिहू आपण. फ्रॉम फिगर ई डॅश सी डॅश डी. पहा, हे तीनही पॉईंट एका लाईनवर असतात, कारण हे दोन सर्कलचे सेंटर पॉईंट आहेत आणि हा टचिंग पॉईंट आहेत. हे तीनही पॉईंट एका लाईनवर असतात. आपण थेरम पाहिलेला आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. ऑल्सो पॉईंट डी, डी हा मोठ्या सर्कलचा सेंटर आहे, तो या लहान्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहे. बरोबर आहे. ऑल्सो पॉईंट डी लाईज ऑन इनर सर्कल. त्यामुळे काय होईल? ही पण रेडियस आहे सी डी आणि ई सी पण रेडियस आहे, म्हणजे ई डी हा सेगमेंट डायमीटर आहे. बरोबर आहे. या छोट्या सर्कलचा ई डी हा सेगमेंट डायमीटर होईल. देअरफॉर ई डी इज दी डायमीटर ऑफ इनर सर्कल. पहा, हा डायमीटर आहे, म्हणजे हे सेमी सर्कल होईल. बरोबर आहे. सेमी सर्कलमध्ये अँगल ई ए डी हा इन्स्क्राईब झालेला आहे, तो 90चा असतो. बरोबर आहे. देअरफॉर अँगल ई ए डी इक्वल टू 90 डिग्री. हा अँगल आपण 90चा दाखवला, म्हणजे हा परपेंडिक्युलर होईल या कॉडवर. बरोबर आहे. आणि आपण थेरम पाहिलेला आहे, सर्कलच्या सेंटरमधून कॉडवर काढलेला परपेंडिक्युलर कॉडला बायसेट करतो, म्हणजे
ई ए इक्वल टू ए बी हे आपल्याला दाखवता येईल. याचं रिझन काय लिहिणार आपण, अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. छोट्या सर्कलचं सेमी सर्कल म्हणजे एवढं सर्कल होईल सेमी सर्कल, त्यामध्ये हा अँगल इन्स्क्राईब झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे डायमीटरचे 2 एंड पॉईंट आणि या एवढ्या अर्ध्या सर्कम्फरन्सवरील कोणताही पॉईंट घेतला तर तेथे 90चा अँगल होतो. इथे 90चा अँगल आहे म्हणजेच काय, डी ए परपेंडिक्युलर आहे ई बीला. देअरफॉर सेगमेंट डी ए परपेंडिक्युलर आहे कॉड ई बी. परपेंडिक्युलर असल्यामुळे आपण असं लिहू शकतो ई ए कॉन्ग्रंट ए बी. देअरफॉर इथे काय लिहिणार आपण, सेगमेंट ई ए कॉन्ग्रंट आहे सेगमेंट ए बी. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. रिझन काय लिहिणार, सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेट करतो. परपेंडिक्युलर आपण थेरम पाहिलेला आहे. ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. हे रिझन लिहिणं आवश्यक आहे. याप्रमाणे प्रूव्ह केलेलं आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. ए बी हा डायमीटर आहे या सर्कलचा आणि ओ हा सेंटर आहे. अँगल ए सी बीचा अँगल बायसेक्टर हा सी डी आहे. म्हणजे अँगल बायसेक्टर असल्यामुळे येथे होणारा अँगल हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल. बरोबर आहे. कारण हा सी डी हा बायसेक्टर आहे या अँगल ए सी बीचा. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, ए डी आणि बी डी कॉन्ग्रंट आहेत. ए डी हा सेगमेंट आणि बी डी हा सेगमेंट हे 2 सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. ए डी हा सेगमेंट आणि बी डी हा सेगमेंट हे 2 सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ॲक्टिव्हिटी पूर्ण करत करत प्रूफ करायचं आहे. ड्रॉ सेगमेंट ओ डी हा सेगमेंट आपण इथे ड्रॉ केलेला आहे. अँगल ए सी बी, या अँगल ए सी बीचं मेजरमेंट किती असेल, 90 असेल. कशामुळे, कारण अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल, हे सेमी सर्कल होईल. बरोबर आहे. हा ए बी डायमीटर आहे म्हणजे हे सेमी सर्कल आहे. यामध्ये हा अँगल इन्स्क्राईब झालेला आहे आणि सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला अँगल हा 90 असतो. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट किती आहे, 90. येथे लिहिणार आपण 90 डिग्री. अँगल डी सी बी, हा अँगल डी सी बी म्हणजे हा अँगल किती असेल, कारण हा बायसेक्टर आहे. बरोबर आहे. सी डी हा बायसेक्टर आहे या अँगल ए सी बीचा. त्यामुळे हा 90 असल्यामुळे हा पण 45 असेल आणि हा पण अँगल 45 डिग्री असेल. बरोबर आहे. इथे काय लिहिणार आपण, 45 डिग्री. कशामुळे, सी डी इज द बायसेक्टर ऑफ अँगल सी, या अँगल ए सी बीचा तो बायसेक्टर आहे. म्हणजे हे 2 अँगल इक्वल आहेत. मेजर ऑफ आर्क डी बी, हा डी बी आर्क याचं मेजरमेंट किती असेल. रिझन काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. या डी बी आर्कचं मेजरमेंट किती असेल, या इन्स्क्राईब झालेल्या अँगलपेक्षा डबल असेल. बरोबर आहे. म्हणजे हा 45 अँगल आहे तर हा आर्क 90 डिग्री असेल. बरोबर आहे. हा आर्क 90 असेल. इथे काय लिहिणार आपण, ते आर्कचं मेजरमेंट 90 डिग्री. अँगल डी ओ बी, डी ओ बी हा आर्क 90 असल्यामुळे हा अँगल डी ओ बी हा का होईल, सेंट्रल अँगल होईल. बरोबर आहे. सेंट्रल अँगल या म्हणजे या आर्कचं मेजरमेंट आणि या अँगलचं मेजरमेंट इक्वल असेल, कारण अँगल डी ओ बी हा सेंट्रल अँगल आहे. बरोबर आहे. अँगल डी ओ बीचं मेजरमेंट 90 डिग्री. आता ओ ए आणि ओ बी इक्वल आहेत कारण त्या रेडियस आहेत. बरोबर आहे. ओ ए रेडियस आहे आणि ओ बी पण रेडियस आहे. येथे काय लिहिणार आपण, रिझन लिहिणार, रेडाय ऑफ सेम सर्कल. ओ ए आणि ओ बी इक्वल आहेत. कशामुळे, एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत. येथे लिहिणार रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय 2 रेडियस असल्यामुळे आपण रेडाय लिहिलेला आहे. ए ओ आणि ओ बी इक्वल आहेत आणि हा अँगल 90चा दाखवला आपण. म्हणजे हा ओ डी काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे या ए बीचा. बरोबर आहे.
म्हणजे इथे लाईन ओ डी इज परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे काय लिहिणार आपण? परपेंडिक्युलर. पहा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. परपेंडिक्युलर बायसेक्टर. या बॉक्समध्ये आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर असं लिहायचं आहे ऑफ सेगमेंट ए बी. पहा ए बी सेगमेंटचा तो परपेंडिक्युलर बायसेक्टर झालेला आहे, कारण हा अँगल 90 आहे आणि ए ओ आणि ओ बी इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. त्यामुळे काय होईल? ए डी आणि बी डी इक्वल होतील. ए डी आणि बी डी इक्वल होतील. ए डी हा सेगमेंट आणि बी डी हा सेगमेंट इक्वल असतील. कशामुळे? पहा एखादा सेगमेंट आणि त्या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला म्हणजे हे दोन पार्ट इक्वल आहेत, बरोबर आहे. सपोज ए बी हा सेगमेंट आणि त्याचा हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आपण, तर हे दोन पार्ट इक्वल होतील. तर या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरील कोणताही पॉईंट घेतला आपण तर तो ए पॉईंटपासून आणि बी पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर असतो. सपोज हा पॉईंट घेतला आपण तर ही जी लेंथ आहे तेवढीच लेंथ ही असते. पहा म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असते. सपोज हा जरी पॉईंट घेतला आपण तर ही जी लेंथ आहे तेवढीच लेंथ ही असणार आहे. पहा ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असणार आहे. म्हणजे कोणताही पॉईंट घ्या या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा तर तो ए पासून आणि बी पासून इक्वल डिस्टन्सवर असतो. त्याप्रमाणे ए बी या सेगमेंटचा तो ओ डी परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, बरोबर आहे. म्हणजे ए ओ आणि ओ बी इक्वल आहेत. म्हणजे या परपेंडिक्युलरवरचा कोणताही पॉईंट घेतला आपण तर तो ए पासून आणि बी पासून इक्वल आहे. सपोज आपण हा डी पॉईंट घेतला तर ए डी आणि बी डी इक्वल आहेत. याप्रमाणे आपण ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. पास समजण्यासाठी आपण मोठी फिगर काढून घेतलेली आहे. येथे आपल्याला एम एन ही कॉर्ड दिलेली आहे. पहा या सर्कलची एम एन ही कॉर्ड आहे आणि ओ हा सेंटर पॉईंट आहे. या सर्कलचा सेंटर आहे तो. तर एम एनची लेंथ आपल्याला 25 दिलेली आहे. पहा टोटल लेंथ किती आहे? एम एनची 25 आहे. ही लेंथ 25 आहे. एल हा एम एनवर एक पॉईंट आहे आणि एम एलची लेंथ आपल्याला 9 दिलेली आहे. म्हणजे एवढी लेंथ किती आहे? 9 आहे. आणि ओ एलची लेंथ ही लेंथ आपल्याला दिलेली आहे 5. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेडियस. तर या सर्कलची रेडियस किती असेल? पहा ओ आणि एन हे जर जॉईन केले तर ही रेडियस होईल, बरोबर आहे. ही रेडियस किती असेल? या सर्कलची रेडियस किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा त्यासाठी काय करणार आपण? या पॉईंटमधून सर्कलच्या सेंटर पॉईंटमधून येथे आपण एक परपेंडिक्युलर काढणार. येथे परपेंडिक्युलर काढला आपण तर काय होईल? या परपेंडिक्युलरमुळे या कॉर्डचे दोन इक्वल पार्ट होतील, बरोबर आहे. म्हणजे ही लेंथ किती आहे? 25. सपोज हा पॉईंट आपण डी घेऊ. म्हणजे ओ डी जर आपण परपेंडिक्युलर काढला तर एम डी ही लेंथ आणि डी एन ही लेंथ इक्वल असेल, बरोबर आहे. कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल. पहा आता आपल्याला म्हणजे एम डीची लेंथ किती आहे? एम एनचे हाफ होईल. म्हणजे ही लेंथ 12.5 येईल आणि ही पण 12.5 येईल, बरोबर आहे. डी एन आणि दोघांचे ॲडिशन 25 येईल. पण आपल्याला आता एवढी लेंथ माहिती आहे 12.5 आहे एम डीची लेंथ, बरोबर आहे. आणि ही लेंथ माहिती आहे, मग ही पण काढता येईल आपल्याला. म्हणजे 12.5मधून 9 मायनस केले आपण तर ही लेंथ मिळेल आपल्याला 3.5, बरोबर आहे. आता ही 3.5 आहे, ही पण लेंथ माहिती आहे. येथे 90चा अँगल आहे म्हणजे या दोन साईड माहिती असल्यामुळे ही पण साईड आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. ही साईड फाइंड आउट केली आपण. या ट्रायंगलमध्ये ही साईड माहिती होईल आपल्याला. या दोन साईड माहिती असल्यामुळे पायथागोरस थेरमनुसार ही साईड आपण फाइंड आउट करणार. ही साईड फाइंड आउट केली तर ही पण माहिती आहे आपल्याला. डी एनची लेंथ किती येणार आहे? 12.5. मग या दोन साईड माहिती असल्यामुळे पायथागोरस थेरम अप्लाय करून ही पण साईड आपल्याला फाइंड आउट करता येईल आणि हीच आपली रेडियस असेल, बरोबर आहे. ओ एन म्हणजे काय? या सर्कलची रेडियस असेल. पहा सोडूया. पहा सोल्युशन. पहा एम एन कॉर्डवर या सेंटरमधून आपण परपेंडिक्युलर काढणार आहोत. हा परपेंडिक्युलर काढला आपण. सपोज हा पॉईंट डी घेऊ आपण. म्हणजे ओ डी हा परपेंडिक्युलर काढलेला आहे आपण, बरोबर आहे. ड्रॉ
ओ डी परपेंडिक्युलर कॉर्ड एम एन, बरोबर आहे. अँड जॉईन ओ आणि एन आपण जॉईन करून घेऊ. तर ही रेडियस होईल. ती रेडियसच आपल्याला किती आहे ती फाइंड आउट करायची, बरोबर आहे. ही रेडियस किती असेल. अँड जॉईन ओ एन. हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे या कॉर्डचे दोन इक्वल पार्ट तयार होतील, बरोबर आहे. थेरमनुसार सर्कलच्या सेंटरमधून कॉर्डवर काढलेला परपेंडिक्युलर तो कॉर्डला बायसेट करतो. म्हणजे एम डी आणि डी एनची लेंथ इक्वल असेल आणि ती किती असेल, एम एनपेक्षा हाफ असेल, बरोबर आहे. देअरफोर हा परपेंडिक्युलर काढल्यामुळे एम डी ही लेंथ इक्वल असेल डी एन आणि इक्वल असेल एम एनचे हाफ, बरोबर आहे. हाफ ऑफ एम एन. एम एनची लेंथ आपल्याला 25 दिलेली आहे, बरोबर आहे. एम एनची लेंथ किती आहे, ही टोटल लेंथ 25 आहे. देअरफोर एम डी इक्वल टू डी एन. या दोघांच्या लेंथ किती होतील, एम एनच्या हाफ होतील. एम एनची लेंथ किती दिली आपल्याला, 25. 25चे हाफ म्हणजे काय होईल, 12.5, बरोबर आहे. 12.5. एम एनची लेंथ आपण 25 पुट केली तर ही लेंथ किती मिळेल आपल्याला, 12.5. सपोज 1 नंबर. एम डीची लेंथ माहिती आहे 12.5 आहे. एम एलची लेंथ आपल्याला 9 दिलेली आहे. तर आता एल डीची काढता येईल, बरोबर आहे. नाऊ एल डीची लेंथ किती होईल, एल डीची लेंथ एम डीमधून एम एल मायनस होईल, बरोबर आहे. एम डीमधून एम एल मायनस होईल. रिझन काय लिहिणार, एम एल आणि डी हे तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत. एम डॅश एल डॅश डी, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, बरोबर आहे. देअरफोर एल डी ही लेंथ किती होईल, एल डी इक्वल टू एम डीची लेंथ 12.5 आहे आणि एम एलची लेंथ 9 दिलेली आहे आपल्याला, बरोबर आहे. एम एलची लेंथ 9 आहे. देअरफोर एल डी ही लेंथ ही सबट्रॅक्शन 3.5 होईल. एल डीची लेंथ फाइंड आउट केली आपण आणि एम डी आणि डी एनची पण लेंथ आपल्याला माहिती झालेली आहे, बरोबर आहे. एम एनचे हाफ म्हणजे 12.5 होईल. सपोज हे 2 नंबर. ही लेंथ आपण काढली 3.5 आहे एल डी आणि ही लेंथ आपल्याला 5 दिलेली आहे. मग या ट्रायंगलमध्ये आपल्याला ओ डीची लेंथ फाइंड आउट करता येईल पायथागोरस थेरम अप्लाय करून, बरोबर आहे. इन ट्रायंगल ओ डी एल यामध्ये हा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. ओ डी एल हा अँगल 90चा आहे. अँगल डी इक्वल टू 90 डिग्री. त्यामुळे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. तर येथे 90चा हा अँगल आहे म्हणजे हायपोटेनस हा होईल, बरोबर आहे. एल ओ स्क्वेअर इक्वल टू ओ डी स्क्वेअर आणि प्लस एल डी स्क्वेअर. ओ डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एल ओची लेंथ 5 दिलेली आहे, 5चा स्क्वेअर आणि हे प्लस एल डीची लेंथ आपण 3.5 काढलेली आहे, याचा स्क्वेअर. देअरफोर हे 25 होतील इक्वल टू ओ डी स्क्वेअर आणि प्लस 3.5चा स्क्वेअर. 3.5 इंटू 3.5 म्हणजे काय होणार आहे तर 15 ही ॲडिशन 5 टू 2.2 अंकानंतर म्हणजे 12.25 होईल, बरोबर आहे. आपल्याला ओ डी पाहिजे. देअरफोर ओ डी स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 25मधून हे मायनस होतील 12.25. देअरफोर ओ डी स्क्वेअर ही सबट्रॅक्शन 25.00 घेऊ आपण आणि मायनस करणार 12.25. ही सबट्रॅक्शन केली आपण. 5 येथे 7 होईल, येथे 12.
12.75. आपल्याला फक्त ओडी पाहिजे, त्यामुळे ओडीची लेंथ किती मिळेल? ओडी इक्वल टू स्क्वेअर रूट घेऊ आपण, तर 12.75 ही लेंथ आपल्याला ओडीची मिळेल. बरोबर आहे. ही लेंथ काढली आपण, ओडीची लेंथ काढलेली आहे. येथे रिझन लिहिणार पायथागोरस थेरम. ओडीची लेंथ माहिती झाली. या ट्रायंगलमध्ये आता राईट अँगल ट्रायंगल आहे हा, यामध्ये ओडीची लेंथ माहिती आहे, डी एनची लेंथ माहिती आहे 12.5 आहे. मग ओ एनची लेंथ आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओ एन म्हणजेच रेडियस असेल. नाऊ इन ट्रायंगल ओ डी एन, या ट्रायंगलमध्ये हा डी अँगल 90चा आहे. बरोबर आहे. म्हणजे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. म्हणजे हा ओ एन स्क्वेअर, म्हणजे ओ एन स्क्वेअर, ओ एन हायपोटेनस होईल, त्यामुळे ओ एन स्क्वेअर इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. ओ डी स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर. देअरफोर ओ एन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इक्वल टू ओ डी आपण लेंथ फाइंड आउट केलेली आहे, ती आलेली आहे 12.75 स्क्वेअर रूटमध्ये. बरोबर आहे. परंतु त्याचा स्क्वेअर आहे, आणि प्लस डी एन ही लेंथ किती आहे? 12.5 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. इक्वल टू स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट आहे, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होतील, फक्त हा नंबरच राहील. बरोबर आहे. आणि 125चा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे 125 इंटू 125 हा मल्टिप्लिकेशन करावा लागेल आपल्याला. पॉईंट 2 अंकानंतर, म्हणजे आन्सर हे मिळेल आपल्याला 156. या नंबरचा स्क्वेअर काय होईल? 156.25. दोघांची ॲडिशन करायची आपल्याला, म्हणजे या नंबरमध्ये 156.25 या नंबरमध्ये हे ॲड करायचे आपल्याला 12.75. हे ॲडिशन करू आपण. ही ॲडिशन 169.0 म्हणजे काय होणार आहे? 169. बरोबर आहे. 0.0 लिहिण्याची गरज नाही. म्हणजे ओ एन स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 169. स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे काय होईल? ओ एन इक्वल टू 13, कारण 13चा स्क्वेअर हा आहे, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट 13 आहे. टेकिंग स्क्वेअर रूट. ओ एनची लेंथ मिळाली आपल्याला 13, म्हणजेच काय? देअरफोर रेडियस ऑफ गिवन सर्कल इज 13 युनिट्स. प्रथम हे पेज आहे, आणि यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.